नमस्कार। अजितदादांनी बोलवलेल्या बैठकीला 4 आमदार गैरहजर। राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। लोकसभा निवडणुकीचा निकाल अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त एकच जागा जिंकता आली आहे। त्यानंतर अजित पवारच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली होती। राष्ट्रवादीच्या बैठकीला गैरहजर असलेल्या आमदारांमध्ये सुनील टिंगरे, धर्मराव आत्राम, राजेश शिंगणे, नरहरी झिरवाळ गैरहजर आहेत। अजित पवार यांनी बोललेल्या या बैठकीला हे 4 आमदार वैयक्तिक कारण सांगून गैरहजर आहेत। त्यापैकी नरहरी झिरवाळ हे परदेशात आहेत। सुनील टिंगरे हे आमदार पुण्यातल्या पॉर्श कार अपघात प्रकरणी चर्चेत आले होते। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांसोबत असलेले 10 ते 12 आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर 10-12 आमदारांनी त्यांना शुभेच्छाचे मेसेज पाठवले। या मेसेजच्या मार्फत आमदार पक्ष वापसीसाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या तर महायुतीला फक्त 17 जागांवर यश मिळालं। तर सांगलीतून अपक्ष लढलेल्या विशाल पाटील यांचा विजय झाला। महाविकास आघाडीला काँग्रेसला 13, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला 9 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या। दुसरीकडे महायुतीला भाजपाला 9 आणि शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।